नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शंतनू भगत. मी राहिला वारजामध्ये. तर मी आत्ता आलो आहे लोणंदमध्ये पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना जी पंगत असते ती घालण्यासाठी. तर लोणंद गावामध्ये आता सध्या आम्ही लोणंद गावामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची पालखी थांबणार आहे. तर इथं दिंडी क्रमांक 12 याला आज जेवणाचा जो मान मिळतो तो मान आम्ही निभावण्यासाठी इथं याच्यामध्ये लोणंद गावामध्ये आलेलो आहे. तर तुम्ही बघू शकता, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तुम्हाला मी जे काय होणार आहे आज दिवसभरामध्ये घडामोडी ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करू. रामकृष्ण हरी, मी ओंकार भगत. तर माऊली, आज तुमचं या वर्षीचं पहिलं वर्ष आहे वारी, तर तुम्हाला कसं वाटतंय? तुमचा अनुभव सांगा मला. तिथे घाटामध्ये चढताना पहिला अनुभव म्हटलं तर पहिल्याच वारीमध्ये मला पाहायला जे भेटलं जे झालेलं ऍक्सिडेंट हा अत्यंत बेकार आणि खराब दुर्दैवी ऍक्सिडेंट झाला. व्हायला ना म्हणजे असं माझं मत. तो अनुभव मला पाहायला भेटला, त्याच्यातून मला असं वाटलं खूप बेकार वाईट झालं असं मला वाटलं. वारीत चालताना माऊली तुमच्या सोबत चालतात असं तुम्हाला वाटतंय का? भात झालाय का? हो, भासाचा प्रश्नच येत नाही. आपण ज्या गोष्टी करता साध्य करण्याकरता देवाला भेटण्याकरता जातो, तर त्या गोष्टीतून वेगळा आनंद मिळतो असं मला तरी वाटतं. आता आपण पुढच्या माऊलीकडे येऊ. थोडा हा कर झाला होता, इंद्रायणी भरून वाहत होती, त्यावेळेस तुम्हाला काय वाटत होतं? माऊली रस्ता देतील का नाही देतील? हो, माऊली रस्ता देणार. ज्या माऊलीने निर्जीव भिंत चालवली तर नदी काय पाणी काय एका क्षणात मोकळं झालं, रस्ते खुल्ले झाले. माऊलीने रस्ता दिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कोणत्या गोष्टीचा आणि होते तुम्हाला या ठिकाणी वाटतं? या ठिकाणी अतिशय आनंद झाला. जी अनुभूती आली की माऊली हे सगळं व्यवस्थितच करू शकतात. पांडुरंग पाठीशी आहे, तिची सावली पाठीशी आहे, त्यामुळे वारी ही परिपूर्ण शेवटपर्यंत सोयीस्करच होणार. आज आम्ही सगळे बौलीकर मंडळी लोणंद या ठिकाणी दिंडी क्रमांक 12 रथमागे इथं जेवण घालण्यासाठी आलेलो आहे. पुंडलिका तर मित्रांनो, आम्ही आता चाललोय जिथं ज्ञानेश्वर महाराजांची पालखी थांबती करे वस्ती त्या ठिकाणी चाललोय. सर्वांना रात्रीच्या 20च्या ठिकाणी दर्शन घ्यायचंय. हे आपलं सरकार म्हणतं की वारकऱ्यांना त्यांनी नाही का भरपूर सुविधा दिलेल्या असतात, पण आता प्रत्यक्षात जर तुम्ही तिथं त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर काही सुविधा नसतात. वारकऱ्यांचे काय म्हणतात त्याला, जो एक्सपिरियन्स घेतला म्हणजे तुम्हाला कळेल की काही सुविधा भेटतात नक्की त्यांना. काही नाही आहे, हे फक्त सरकार बोलण्यासाठीच करते, बाकी प्रत्यक्षात तर असं काहीही दिसत नाही. जे परंपरेनुसार चालू आहे त्या परंपरेनुसारच फक्त वारी चालू आहे. की सरकार म्हणतं की आम्ही त्यांना पाण्याची सोय करतोय, चहाची सोय करतोय, राहण्याची सोय करतोय, इथं काही दिसतच नाही. तर तुम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे, सरकारने त्यांचा विचार केला पाहिजे. मित्रांनो, हे आपले मुळशी तालुक्यातली दिंडी आहे. तर ही दरवर्षीप्रमाणे आम्हाला इकडंच भेटते. मित्रांनो, ही जी सेवा आहे, वारकऱ्यांची जी सेवा करण्यासाठी जे लोक येतात त्यांना म्हणजे असं पैशाचे काही घेणं देणं नसतं. ते फक्त एक जी वारकऱ्यांना सेवा मिळाली पाहिजे त्या सेवेसाठी येत असतात. इथं तुम्ही गेला ना तर वारकऱ्यांना प्रत्येक गोष्ट ही फ्रीमध्येच भेटते. काही जण असतात की जे असं त्यांचा म्हणजे नाही का बिझनेस असतो तो
तो चालवण्यासाठी इथं येत असतात. त्यांचं पण त्याच्यावरती उदरनिर्वाह असं म्हणून ते करत असतात. तर तुम्ही पण ना अवश्य वारीमध्ये जावा, वारी एक्सपिरियन्स करा, तुम्हालाही कळेल की वारीमध्ये काय काय गोष्टी घडतात. चंद्रभागा ये माया पंढरी उभी दारी पाय लेकरू आडवाती ते झाला देव वाराकारी बघ वारी आली दारी झाला देव वाराकारी बघ वारी आली दारी येठू रखमाईची झडी रखमाईची झडी. मित्रांनो, तर आता आपण माऊलींचं पालखीचं दर्शन घेतलेलं आहे. आता इकडं 20वा घेण्यासाठी पालखी थांबलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप अशी गर्दी आहे. त्या गर्दीमध्ये आम्ही अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं. खूप भारी वाटतंय. तुम्ही हा सोहळा अनुभवण्यासाठी वारीत सहभागी झालं पाहिजे.